चिकन, हे मटन, मटन, गावरान, गावरान, हे काय? गावरान कोंबडी, गावरान कोंबडी, रस्से, रस्सा. हा ग्रीन मध्ये ना? सूप आहे, सूप. सूप आहे का? हे बघा, हा एक 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 डिझाईन हे करा. सगळे 200 रुपयाला आहेत बघा. घोंगडीपासून, घोंगडी ना, सॉरी, लोकरीपासून बनवलेला आहे. ते बघा, यांनी असे मस्तपैकी इथं व्हेजमध्ये आहे आणि त्या व्हेजमध्ये त्याचाच आस्वाद हे आपले प्रेक्षक घेत आहेत. भाऊ कुठून आलात? सातारा. सातारा. पूर्ण फॅमिली? अच्छा. आणि तुम्ही काय ऑर्डर केलं होतं? थालीपीठ ऑर्डर केलं. थालीपीठ. आणि तुम्ही पुरणपोळी घेतलेली आहे. काय रे गोलू मोलू, नाव काय तुझं? आप्पे नाव आहे तुझं? ओके. कसं आहे, तुम्हाला कसं वाटलंय? खूपच छान. आम्ही पहिल्यांदाच आलो या महोत्सवामध्ये. हा हा. मला प्रचंड आवडला, खूप सुंदर आहे. सगळे अरेंजमेंट पण खूप छान आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या भागाकडला आहे, त्यामुळे आनंद द्विगुणित झाला. बरोबर बरोबर. साताऱ्याकडचेच आहात आणि खास तुम्ही या साताऱ्यावरून आलेले आहात, हे विशेष वाटतंय मला. हा आस्वाद घेण्यासाठी खरंच भारी वाटला. लग्न पत्रिकेपासून बनवलेले हे म्हणजे दागिने आहेत छोटे छोटे. खूप छान दिसत आहे खूपच. बरं, प्राइस काय आहे जी? फक्त 500 रुपये आहे बघा. कानातले विथ इयरिंग्स आहेत. ओके. हे बघा, साडीवर किती छान दिसेल. हां, तर बघा किती सुंदर असं सेट आहे. ह्या ड्रेसवर पण इवन तो छान मॅच होतोय, तर साडीवर तर होणारच आहे. फक्त 500 रुपये. नमस्कार, मी आज आलेली आहे परेलला नरे पार्क इथे आलेली आहे आणि इथे चालू आहे मानदेशी महोत्सव, जो ग्रामीण उद्योजक, कारागीर आणि शेतकरी स्त्रियांचा हा महोत्सव आहे, ज्याची तारीख आहे 5 ते 9 फेब्रुवारी. म्हणजे 5 तारखेपासून तो चालू झाला आणि तो 9 तारखेपर्यंत राहणार आहे. हे बघा, आणि खूप मोठा असा हा महोत्सव आहे. ग्रामीण भागातल्या स्त्रियांनी त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ पार्टिसिपेट केलेला आहे. तुम्ही आता ऐकत पण असाल. तर चला, इथे कोणकोणते स्टॉल लागलेले आहेत ते आता आपण पाहूया, कव्हर करूया. वेळ आहे सकाळी 10:30 ते रात्री 9, 9:30 वाजेपर्यंत. कुठून आलात तुम्ही? कुर्ल्यावरून बघा, ही लोक आलेली आहेत. कालपासूनच सुरू झालेला हा उत्सव आहे आणि ते सुद्धा आत्ताच आलेले आहेत. तर चला आता आपण एक एक स्टॉल कव्हर करूया. मी पण तुम्हाला सबस्क्राईब करते. कोकणची माहिती असेल बघा. थँक्यू. हां, तर बघितला, एक सबस्क्रायबर भेटला आम्हाला. त्याने जस्ट इन्क्वायरी केली, मी सांगितलं. चल, पहिल्यांदा मी तुम्हाला फक्त एक असं समोरून दाखवते आणि मग नंतर आपण एक कव्हर करत जाऊया. हे बघा, एवढा मोठा असा हा महोत्सव लागलेला आहे. वेलकम. किती सुंदर गावचं असं बैलगाडी दाखवली आहे. तिथे एक महिला, गावची ग्रामीण महिला, एवढी लाईन लागली होती ना, आम्ही आता जस्ट फोटो काढले, पटापट काढले. हे बघा, महिला बघा.
ओके ठीक आहे, चला इकडे काय बघूया आपण. कुंकू कुंकू आहे इकडे. बांगड्यांचा स्टॉल आहे. जिया बँगल स्टोर्स. कशा आहेत बांगड्या? 50 रुपये डझन है ना. ओके. हे काय बनवताय भाऊ? शंकरपाळीचं. शंकरपाळी, पापडाचं, पावभाजीचं. आउच. पत्रगी, लाटणी. हे कोणतं लाकूड आहे? बोरी. बाभळ. हे जे तुम्ही इथं बनवून ठेवलंय कुठून आलेत? औंध तालुका खटाव जिल्हा सातारा. लाकडी हस्तकलाकार. आणि फोन नंबर पण बघा इथे आहे. हां हे बघा. तर हा फोन नंबर आहे. जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर करू शकता. हे बघा आपण जरा प्राईस काढूया याची. कसं आहे प्राईस काय? 100 रुपये. हे बघा आत्ताच त्यांनी इथं वस्तू तयार, ती शंकरपाळीचं आहे, तयार करून दाखवलं. 100 रुपये. आणि हे कसं आहे? 200 रुपये. पोल लाटणं 100 रुपये. हे काय आहे ग? अच्छा ते कुरड्यांचं ना. हां हे कितीला? 300. आणि पूर्ण पोलपाट लाटणं 700 किंवा 850. कसं आहे ताई? तो 850 जातो विदाउट स्टँड वाला. विदाउट स्टँड 700. ओके. हा 850 है ना. ह्याच्या सकट वरवंट्या सकट 850. आणि हे 1450 ते सागाचा दांडा आहे त्याला. हा वर्क करू शकता, काम करू शकता त्याच्यावर. ह्याच्यावर काम करू शकतो. तिकडे आहे, बसून करा, व्हिडिओ काढा मस्त. इकडे आमच्या नावासोबत आता मी कॅमेरा पकडू का ते गोल गोल फिरवत राहू? ओके ठीक आहे. मोठा कसा आहे मग? 4500. म्हणजे छोट्यापासून अगदी मोठ्यापर्यंत आहे बघा. नेक्स्ट आहे बघा टेराकोटा आर्ट. इथे पाण्याच्या म्हणजे मातीपासून बनवलेली भांडी आहेत ही बघा. कुंभारवाडा सातारा. कशी आहे दादा ही भांडी? 350 रुपयाला. जे आपण जेवणासाठी यूज करू शकतो है ना. त्याला काही आता प्रोसेस नाही आहे, डायरेक्ट रेडी टू यूज है ना. ओके. आणि हे कसं आहे? 150 रुपये. हे बघा हलकं आहे, जास्त काही वेट नाही आहे. हां हां हां. तर अशी मातीची भांडी जर तुम्हाला हवी असेल तर नक्कीच व्हिजिट करा. सध्या हे चालू आहे महोत्सव. ओके खूप छान ताई. थँक्यू. पाहिलं तुम्ही तर हे असं छान छान हे बघण्यासाठी सुद्धा ना खूप हे लागतं, म्हणजे खूप भाग्यच म्हणावं लागतं की कुठे अशा वस्तू पाहायला मिळतात. हे आता बनवताना हे करताना तर आपण आपल्या मुलांना हे दाखवण्यासाठी इथं तुम्ही त्यांना आणू शकता. चला
इकडे परत पोलपाट लाटणं. इकडे काय आहे? घोंगडी. काय प्राइस आहे? घोंगडी सिंगल आहे 500 रुपयाला. सिंगल 500 रुपये आणि डबल 4x11ची 900 रुपयाला, 5x12ची 1500 ला. ही 700 रुपये. ओके चला. मावशी कसं आहे हा मधला मधल्याचं 2200 रुपये. 2200 रुपये. आणि ते छोटा पलीकडे आहे 1600 आहे. छोटा 1600 ला आहे. 1200 ओके. 1600 लहान मोठं कुकुर आहे. हा साईज वर आहे सगळं. हे बघा हे आपण असं वॉलला हँगिंग करून इथे चावी बिवी लटकण्यासाठी. किचन आहे. इकडे बघा घोंगडी आपली म्हणतात ती कांबळ म्हणता आपण. आता प्रत्येक ठिकाणी त्याला वेगळं वेगळं नाव आहे. मला कांबळ माहिती आहे. हातमाग घोंगडी उद्योग. ही कशी तयार करतात ते ह्याचं पण त्यांनी इथं सगळं ठेवलेलं आहे. अगदी ते करून दाखवतात की कशी घोंगडी विणली जाते. इथे सध्या कस्टमर आहे. आपण नंतर त्या ताईंशी बोलूया. इकडे बघा संत गोरोबा कुंभार ग्राम उद्योग. पुन्हा मातीची परत ह्या चिनी मातीच्या बरण्या ज्या आता मसाल्यासाठी खूप उपयुक्त पडतात. हे बघा मडकी. ह्यांच्याकडे पण कस्टमर आलेले आहेत. तरी पण मी त्याच्यात त्यांना विचारते. तर ह्या चिनी मातीच्या बघा ही 750 रुपये आहे आणि ती छोटी आहे ना ती 500 रुपयाला आहे. मसाला ठेवण्यासाठी आता या बरण्यांमध्ये आपलं लाल तिखट, गरम मसाला, हळद भरलेलं चांगलं असतं. चूल कशी आहे दादा? चूल कशी आहे? फक्त 100 रुपये. अच्छा बघू. अरे मला बघायलाच नाही भेटत आहे. ही चूल जी आहे ना ती फक्त 100 रुपयाला आहे. तुमचं नाव काय ताई? माझे नाव सुनीता जगन्नाथ कुचेकर. सुनीता जगन्नाथ कुचेकर. तुम्ही कुठले आहात? आम्ही इंदापूरहून आलेलो. ओके. आणि तुमचा बिझनेस काय हाच घोंगडी बनवण्याचा? घोंगडी, रंगीत चेन. अच्छा. परत झालं तर आपलं लोकरीची टोपी आहे. लोकरीची टोपी. कडा घालायचा आहे. हे काय आहे? घालायचं. अरे बापरे. हा अरे सॉरी हातात घालायचा कडा. आणि तो कसा? 25 रुपयाला आहे. अच्छा बरं आहे. 25 रुपयाला जे आपण ॲज अ ब्रेसलेट म्हणून घालतो, काळा धागा घालतो. हा तर 25 रुपयाला आहे. तर ताई तुम्ही स्वतः विणता? जरा दाखवता का आम्हाला? बघा ताई आता आपल्याला घोंगडी कशी विणली जाते ते दाखवतील. कुठला धागा वापरला जातो? मेंढीच्या लोकरीचा धागा असतो. मेंढीच्या लोकरीपासून बनवलेला धागा. ओके. एक घोंगडी बनवायला किती वेळ लागतो? एक पुरा दिवस. म्हणजे छोटी मोठी? छोटी मोठी 1 दिवस. 1 दिवस लागतो.
आणि साधारणतः किंमत काय आहे? कोंबडी सिंगल घेतले तर 550 रुपयाला आहे. 550 रुपये सिंगल. 500 पासून 3000 ओके ओके ओके. हां म्हणजे हां करा, सुरुवात करा तुम्ही. बघता पूर्ण एक दिवस लागतो घोंगडीला आणि एवढी मेहनत असते त्यांची. आणि प्राईस पण काय जास्त नाही आहे, फक्त 550 रुपये. नंबर दिलेला आहे मी तुम्हाला आणि त्यांनी ते पण दिले की घोंगडीचे काय फायदे आहेत तेही दिलेलं आहे. हँडीक्राफ्ट आर्ट आणि क्लोथिंग. बैलांची जोडी कशी आहे ते आपण बघूया. कशी आहे जोडी? 200 रुपये जोडी. आणि हे काय भांडी भातुकलीची कशी? 250 रुपये. थांबा, पडेल पडेल. चूल पण आहे रेडीमेड. हे बघा, छोटी चूल पण आहे आणि मोठी चूल पण आहे रेडीमेड. आपण ती कुठेही घेऊन जाऊ शकतो. आत्ताच मी प्राइस काढली बघा. ह्या ज्या मोठ्या चुली दिसत आहेत ना, त्या फक्त 200 रुपयाला आहेत. काय असं महाग नाही, फक्त 200 रुपये. आणि अगदी 50 रुपयापासून चूल आहे. कशी आहेत पायपुसणी? 800 पासून सुरू आहे. 250, 350, 500 पासून 2000 पर्यंत आहे. 250 पासून सुरुवात आहे. पण ह्याची काय प्राइस आहे? 350. 350. मग 250चं कोणतं आहे? हे 250चं आहे. हां, ह्या मशीन मधले आहे ते हँडमेड आहे. हे मशीन मधलं हे हँडमेड आहे. आणि काय म्हणत होते, हे कशापासून आपलं ते काथ्यापासून पायपुसणी तयार केलेले आहे. काथ्यापासून तयार केलेलं आहे बघा. डोअर मॅट आणि टेबल मॅट. टेबल मॅट कुठे आहे? हां हां हां. हे कसं? ते पण 250. आणि जर तुम्हाला मोठं हवं असेल तर ते सुद्धा आहे. असे बघा, आपल्या शॉपच्या बाहेर ठेवण्यासाठी. आणि चला, नेक्स्ट आहे हातसडीचा तांदूळ. आता हातसडीचे तांदूळ म्हणजे काय ताई? हातसडीचे तांदूळ म्हणजे काय? बासमती तांदूळ बघा 80 रुपयाला आहे. आणि हा कुठला आहे? काय काळी कुसळ. अच्छा, तो 80 रुपयाला आहे. जिरं साळ कोलम तो 90 रुपये आणि इंद्रायणी 80 रुपयाला आहे. हातसडीचा तांदूळ म्हणजे काय असतात? हातसडी म्हणजे विदाउट पॉलिश. ओके, अच्छा, विदाउट पॉलिश. हे कसं आहे? कुठला पाहिजे तुम्हाला? तो शेतकरी जाईल. हां, पण किलो आहे ना? 80 रुपये किलो. आणि जर तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये पाहिजे असेल तर इथं तेही सुद्धा आहेत. अगदी पोती भरूनच ठेवलेली आहेत. तर असा हातसडीचा तांदूळ. नंबर दिसतोय. तर या नंबरवर पण विजया सहाने, हिवरेगाव, सिन्नर तालुका आणि नाशिक जिल्ह्यातून आलेली आहे. तर माझ्याकडे आहे मशरूम, ऑयस्टर मशरूम दिरंगी म्हणून. तर मी आता इथे आपल्याकडे बेड पण तयार बेड आणलेले आहेत. त्यानुसार फ्रेश मशरूम पण आणलेले आहे आणि ऑयस्टर ड्रायर पण आणलेले आहेत. तर मी आता मानदेशी महोत्सवमध्ये विक्री करण्यासाठी आलेली. हे जे मशरूम आता तर ऑयस्टर मशरूम याच्यामधून आपल्याला प्रोटीन मिळत आहे 70%. तर याची आपण भाजी बनवायची आहे. तर भाजीतून आपण लहान मुलांनी जर घेतलीच नाही, खाल्लीच नाही भाजी, तर आपण त्यांना याची पावडर करून चहा, भाजी आणि पोळी यामध्ये चुकून त्यांना नकळत आपण दिली जाते. कारण त्याच्यातून मुलांची मेमरी पण शार्प असते आणि बुद्धी पण चांगली आणि शरीरासाठी तर उत्तम आहे. प्राईस आपली याची 70 रुपये प्राईस आहे. तर माझा हा बेड आहे. या बेडची तयार बेडची 100 रुपये प्राईस आहे. आणि हे जे आहे माझं पनेट, फ्रेटचं पनेट, याची 70 रुपये प्राईस आहे.
हे काय आहे ते मला काही कळलं नाही, पण ठीक आहे, ज्याला माहिती आहे त्याला कळलं असेल. कळणार. बरोबर, ठीक. मशरूमचा तयार बेड आहे. तुम्हाला याच्यातून 1.5 ते 2 महिने फ्रेश मशरूम घर बसल्या येणार आहे. तर याची किंमत आहे 100 रुपये. मग ते करायचं कसं? करायचं तर तुम्ही हा घरी नेल्यानंतर याच्यावर ग्लासने सकाळी आणि संध्याकाळी 2 टाइम पाणी टाकायचे. मग कशात ठेवायचं? तर हे आपण आपल्या बाथरूमच्या जवळ किंवा बेसिंग जवळ ठेवायचं. कशात? कशात? असाच ओपन बेड ठेवा तुम्ही. फक्त टेम्परेचर याला लय हाय नाही पाहिजे आपल्याला. 30 ते 32चं टेम्परेचर पाहिजे. थंड. थंड वातावरण पाहिजे. ओके. आणि मग नंतर याची जेव्हा तुम्हाला गरज मशरूम येईल तेव्हा याची फ्रेश मशरूम काढून तुम्ही भाजी करू शकता. अच्छा, किती निघतात? याच्यातून तुम्हाला 1 ते 1.5 किलो माल मिळेल. 1.5 किलो मालाची प्राइस 1.5 महिन्यामध्ये मिळेल. 1.5 महिना. तर याची प्राइस घेताना 100 रुपये, पण पूर्ण मालाची प्राइस जर तुम्ही विचार केला तर त्याची 400 ते 500 रुपये. तुम्हाला मिळकत पण होईल आणि पाहिजे तेव्हा तुम्हाला ताजे फ्रेश मशरूम पण मिळतील. यासाठी आमच्याकडे काय आहे, तयार झालेला मशरूम बेड आहेत. ठीक आहे, तुमचा नंबर तोच आहे ना? हो, 96 23 38 83 79. हो, नमस्कार. मी शकुंतला पुजरवाड, नांदेड जिल्हा, बिलोली तालुका. आम्ही तिकडून शेतात पिकवलेल्या मूग, तूर, उडीद आणि हरभरा असे 2 दिवस भिजवून वाळवून त्याला जात्यावर, दगडाच्या जातीवर आम्ही घरगुती डाळी बनवतो. त्याला पाक. मॅडम 200 हां, तुम्ही बोलून नाही होत, त्यांनाच बोलते. ही मुगाची डाळ आम्ही अर्धा किलो आणि 1 किलो अशी पॅकेजिंग केलेली आहे. हे पॅकेजिंग अशी बनवलेली आहे आमच्या डाळीचं प्रोडक्टचं नाव टाकून. हे विदाऊट पॉलिश डाळ आहे. तुम्ही जे मिलमधून डाळ घेऊन खाता त्याच्यातले सगळे प्रोटीन वगैरे केमिकलमध्ये मिसळून कमी झालेले असतात. कशी आहे? कमी झाल्यापेक्षा नष्ट झाली म्हणले तरी समजेल. आता ही डाळ आम्ही 200 रुपये किलोने देतो. आता तुम्हाला बाहेरून कमी भावात भेटत असेल, पण ती ओरिजिनल नसती. ही ओरिजिनल डाळ आहे. आणि ही तूर डाळ आहे विदाऊट पॉलिश. हे पॉलिश केल्याच्या नंतर याच्यातले प्रोटीन कमी होतात म्हणून आम्ही याला पॉलिश करत नाही. भरपूर प्रोटीनवाली डाळ आहे. ही पण 200 रुपये किलो. आणि ही उडीद डाळ, किलो कशी? ही उडीद डाळ 180 रुपये किलो. आणि ही हरभरा डाळ 160 रुपये किलो. 160 रुपये. 160 रुपये किलो विदाउट केमिकल. याची काय प्राइस आहे? जोड़ी 2000. जोड़ी 2000 रुपये. और छोटा वाला 500 की जोड़ी है. ठीक है, थैंक यू. छोटे छोटे झाडू पण आहेत जे आपल्याला देवाच्या इथं लागत असतात. एक मिनिट, काय प्राइस आहे? 25ला 2. हां, झाडापासून केलंय. 50ला 2. झाडापासून बनवलंय. झाडापासून तयार झालंय. हे 40ला 2. 40ला 2. आणि हे सुतापासून तयार केलंय. ही 40ला 2. 25ला 2. 25ला 2. हां, झाडापासून तयार केलं. आणि अशा मोठे झाडू पण आहेत. त्या स्टॉलच्या समोर ज्या डस्टबिन ठेवले आहेत, विशेषतः फूड स्टॉल धारकांनी आपल्या स्टॉल गुळ. तर तुमचं प्रोडक्टच आहे हे. कुठून आलात तुम्ही? सांगली, कराड. सांगली, कराडवरून आलेले आहेत आहे बघा. आणि ह्या गुळची काय प्राइस आहे? हा दाणेदार गुळ आहे. 400 ग्रॅम 130. दाणेदार गुळ. हे बघा कसा ह्याच्यासारखा, मोहरीपेक्षा थोडासा मोठा आहे. आणि कसा बोललात? 400 ग्रॅम 130. 400 ग्राम 130 रुपये. गुळ पावडर 400 ग्रॅम 130. सेम प्राइस. अच्छा, गुळ पावडरची पण 400 ग्राम 130 रुपये. आणि याचं काय म्हणजे गुळाचं काय हे आहे का वैशिष्ट्य असं आहे की नॉर्मली आपल्या घरामध्ये डेप असते, तर डेप आपण जास्त तोडायला वगैरे वेळ जातो. हां, अच्छा. त्याचाच पर्याय आपण हे काढले की आपण ह्याची बारीक दाणे केलेले. प्युअर गुळच आहे तो. ओके, बरोबर. लगेच आपण खिसायला हे करायला त्रास आणि वेळ पण जातो. चहा, कॉफी, शेवया, शिरामध्ये सगळीकडे वापरू शकतो. चहा. हो, ठीक आहे. चला, आली पण आहे. आलंयुक्त गुळ आहे का? हो. ओके. गुळ पावडर आहे. आणि प्राइस काय त्याची? सेम 400 ग्रॅम नाही, हे 150.
ह्या कारण आलं मिक्स आहे त्याच्यात म्हणून ते 150 रुपये 400 ग्राम. काय आता ते लावतो ना तो धूर सगळ्यांना मला नाचणीचे पापड. इकडे काय आहे? इकडे पण गूळ, काकवी, गूळ ट्यूब, गूळ पावडर सगळं आहे. जाधव मसाला, स्पेशल सातारी कांदा लसूण मसाला. ताई, हा मसाला कसा किलो आहे? वास येतोय. हा मसाला हा स्पेशल सातारी कांदा लसूण मसाला 900 रुपये किलो. 900 रुपये किलो. आणि हा काळा गोडा मसाला तो पण 900 रुपये. 900 रुपये किलो. खरंच मी सांगते ना, मी एवढे आम्ही एक्झिबिशन करत असतो पण इथं आल्या आल्या वास आला खरंच. काय आहे? चहा मसाला. चहा मसाला. ओके, म्हणजे सगळं वेगळं वेगळं ठेवलेलं आहे. मटन चिकन मसाला, परत काळं तिखट, आगरी मसाला. मराठवाड्याचा पण काळा तिखट आहे, खूप तिखट असतं ते. ओके, जरा चमच्यातून असं दाखवा, ते दिसत नाहीये. ओके, हां हां हां. आणि हे कसं आहे? हे पण 900 रुपये केजीचा भाव आहे. हां, 900 रुपये केजी. काय? ओके ओके, हां हां हां. हे बघा, इथे मी तुम्हाला दाखवलं आहे, तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. आणि नंबर पण आहे बघा. तर खरंच वास इतका छान आला ना, इथे आल्या आल्या मला वास आला मसाल्यांचा. खूप सुंदर असा वास आहे. म्हणजे म्हणतात ना, मसाले आहे तर मसाल्याचा वास आलाच पाहिजे. नेक्स्ट काय आहे? परत घोंगडी. ऑइलचं आहे ते. शेंगदाणा तेल, सूर्यफूल तेल, करडई तेल, तीळ, बदाम, खोबरं, मोहरी, जवस सगळे तेल. आता मी काय करू? मी एवढे इतके स्टॉल आहेत ना की प्रत्येक ठिकाणी थांबायचं म्हणलं ना तर व्हिडिओ पर 1 तासाच्या वरती जाईल. म्हणून मी तुम्हाला हे शॉर्टकटमध्ये दाखवते आहे, जेणेकरून तुम्ही स्वतः इथं या, बघा. लोकर वस्तूंचे प्रदर्शन व विक्री किती सुंदर आहे बघा. लोकरीच्या वस्तूपासून बनवलेलं आहे. आपण ह्याची प्राईस नक्की काढूया. हा बघा, 5x9 सॉरी 6x9 आहे. 5200 रुपये. 5200. आणि तो 5x7 आहे, तो 3400 रुपये. वॉशेबल. आपण घरी धुवू शकतो. हो, घरी धुवू शकतो. फक्त वर्षातून एकदा धुयाचं. बरोबर. ते रोज रोज कोण धुणार आहे? आणि ते कसं शॅम्पू किंवा निरम्यामधून नुसतं बुडवून काढायचं. ओके, म्हणजे ब्रश घासत नाही बसायचंय. त्याच्याबरोबर केस जाते. बरोबर आहे, साहजिक आहे. नाही, काय काय सवय असते. पण खूपच छान आहे, मस्तच आहे. हे लोकर चप्पल आहे. हा हा, टाच दुखी 15 दुखी असली तरी कमी येते. थंडीमध्ये गरम राहते, उन्हाळ्यात गार. उन्हाळ्यात गार आणि थंडीमध्ये गरम. काय प्राइस? हे 200 रुपये. अच्छा, 200 रुपये. बरं आहे. हा, ऑनलाईन 250 रुपये किंमत आहे. ऑनलाईन 250 रुपये आहे. त्यानंतर घोंगडी कशी आहे? ही घोंगडी आता ही जी आहे ती म्हणजे मशीनवरची घोंगडी आहे. मशीनवरची 700 रुपये. हाताने जी बनवलेली घोंगडी आहे 3 ते 3,500 रुपयाला बसते कमीत कमी. हाताने बनवली. ओके, ही मशीनवर बनवली. आता ही लोकर उशी आहे. लोकर उशीचे एवढं फायदा आहे. लोकर उशी. मान दुखी, खांदा दुखी असला तर यानं कमी येत आहे. हे खास म्हणजे मानसाठी चांगलं आहे, कारण एकदम हे पातळ असते. ओके, हा हा हा. आणि हे पाय पुसणे, ते कळलं. हे लोकरीचं पाय पुसणे. लोकरीचीच पाय पुसणे. पण प्राइस काय? याची प्राइस 150 रुपये. 150 रुपये. 5 वर्ष टिकते. अरे वा. हे असे 1.5 रुंदी आहे आणि लांबी 2 फूट आहे. आणि हे 2 फूट रुंदी आणि लांबी 3 फूट. 2 फूट रुंदी आणि लांबी 3 फूट आहे. ते आहे 200 रुपये. ते 200 रुपये, ते 150 रुपये. खरंच खूप छान आहे. एकदम अगदी स्वस्त असं रेट लावलेला आहे तुम्ही. आणि ते काय भाऊ? पांढरं पांढरं ते सतरंजी टाईप ही घोंगडी आहे. सतरंजी. हा हा. आणि त्याची काय प्राइस आहे? याची 900 रुपये. ती छोटी का मोठी आहे? ती 4x7 आहे. 4x7. ओके. 4x7 ची सतरंजी हात मागावर बनवलेली, ती 900 रुपये. ओके, ठीक आहे ठीक आहे. चला, धन्यवाद. तर आता जर कुणाला
तुम्ही घरपोच पण देता का? देतो की, होय. मग जर बघा ह्या वस्तू जर तुम्हाला घरपोच हव्या असतील ना तर नंबर घ्या तुम्ही. हां, फोन नंबर आहे 94 22 44 60 86. ओके. मुक्काम पोस्ट ढालगाव, तालुका कवठेमंकाळ, जिल्हा सांगली. दुसरा फोन नंबर आहे 90 96 41 00 87. ह्या फोनवर संपर्क साधला तर तुम्हाला घोंगडं किंवा जेन किंवा लोकर उशी, लोकर चप्पल हे तुम्हाला घरपोच होईल. आधी आपण इकडचं बघूया, मग ही साईड बघूया. प्रोडक्ट फ्रेश पेंट होतं ना त्याच्यामुळे काढूया. गव्हाची शेवई कशी आहे? 180 500 ग्राम. ओके, इथे लिहिलेलं आहे. ओके, ही कुठली आहे? ही पण गव्हाचीच आहे पण ही जाड आहे, नूडल्स सारखी आहे. ही पण सेम प्राइस आहे, 400 ग्राम आहे, 180 रुपये. मग मँगो शेवई, स्ट्रॉबेरी शेवई, पिस्ता शेवई, पायनॅपल शेवई, नाचणी सत्व शेवई. अरे बाप, इतके सारे शेवयांचे फ्लेवर्स तुम्हाला पाहायला भेटतील इथे. ओके, हे ट्रे आहे ना? हां. आणि याची प्राइस काय? 1200 रुपये. याच्यामध्ये कसल्या बी आहेत? कॉफी बीन्स. ओके, हे झाडांच्या पानांची पेंटिंग याच्यावर आलेली आहे. पेंटिंग आहे आणि हे हायड्रेंचे याचे रिअल फ्लावर्स आहेत. रिअल फ्लावर्स आहेत. रिअल ओके, आणि ह्यांची काय प्राइस? 1000 रुपये. ती पेंटिंगची काय प्राइस आहे ताई? 6500. ओके. चिंच कशी आहे ताई? 50ला पावशेर. तोंडात पाणी आलं. पेढे कसे आहेत? सातारची कंदी पेढे. हा, सातारची कंदी पेढे कसे? 160 रुपये पावशेर, 180 रुपये पावशेर. 160 रुपये पावशेर आणि 180 रुपये पावशेर. ओके. 1000च्या वरती ही ब्लाऊजची प्राइस आहे बघा, 1000च्या पुढे. कुठून आलात तुम्ही? सातारा जिल्हा, खंडाळा तालुका, लोणंद. खंडाळा जिल्हा, लोणंद. हा, जिल्हा सातारा. तर हे बघा, गहू कसे बोललात आता? 60 रुपये किलो. 60 रुपये किलो. पूर्ण ऑर्गॅनिक. आपण रासायनिक खत काही नाही, पूर्ण सेवलगीर गाईंचा गोठा आहे आपला. ओके. आणि जर जास्त मग घ्यायचं असेल तर कुणाला मिळणार काय कमी?
फिक्स भाव. बरोबर आहे, सगळं ओरिजिनल आहे, निवडायची गरज नाहीये. ओके, ठीक आहे. ही बघा, ही हळद आहे. याची प्राइस काढली मी 50 रुपये पावशर आहे. आणि जर तुम्हाला किलोमध्ये हवी असेल तर 400 रुपये किलो. हे पण साताराकडचेच आहेत, बावधन वाई. आणि हळकुंड 100 रुपये पावशर. 100ला पावशर. ओके. आणि ही 120 रुपये पावशर. 120 रुपये पावशर. ₹250 टॉप. हा कितीला आहे? हा पण 250 रुपये. काय प्राइस आहे? वेगवेगळी रेंज आहे ह्याच्यामध्ये. हे 450चं आहे, विथ इयरिंग्स येणार आहे. 450 विथ इयरिंग्स. हे 2 वे घालू शकतो हे आपण. कपड्यापासून बनवलं आहे, फॅब्रिक पासून आम्ही स्वतः बनवलेले डिझाईन्स आहे. आणि हा ते बघितलं. आणि ह्याची काय प्राइस आहे? हे लॉंग मध्ये आहेत, लॉंग आहे, शॉर्ट आहे. हा, हे 750चं लॉंग येणार. 750. छान आहे. हे कम्प्लिटली हँडमेड आहे. ह्याच्यामध्ये अजून एक पॅटर्न आहे, हे बघा तुम्ही. हे 750 आहे. टोटल रेंज इज 750. आणि हे वालं हे 450 आहे. काढू नका. 550 आहे. 450, 550. वेगवेगळे डिझाईन्स आहेत त्याच्यामध्ये. हे बघा, ह्यांचा स्टॉल नंबर आहे 114. आहे. हां, राधनी एक्सक्लुसिव्हली क्राफ्टेड मध्ये आपला आपला छान छान कलेक्शन आहे. ओके. पॅटर्न्स मध्ये त्याच्यामध्ये पर्ल्स मध्ये पण माझ्याकडे डिझाईन्स आहे. स्पेशली व्हॅलेंटाईनसाठी आपण हे डिझाईन्स एक्सपोज करतो आहोत. आणि प्राइस काय? प्राइस हे कल्चरल पर्ल्स मध्ये आहे. 550 पासून याची स्टार्टिंग रेंज आहे. ओके, ठीक आहे. चला, सिंगल लेअर, डबल घेतलं मी सगळं. कुरड्या कशा आहेत? 60 रुपये, फक्त 60 रुपये. 60 रुपये. हा, ही ज्वारी कशी आहे? हे 50 रुपये किलो आहे. 50 रुपये किलो. ही आपल्या घरची ज्वारी आहे, आपल्या स्वतःच्या शेतातली आहे. आपण स्वतः प्रोजेक्ट म्हणजे हे केलेलं आहे. शेतातली आणि पूर्ण ऑर्गॅनिक, पूर्ण केमिकल फ्री आहे. हे बघा, एकदम स्वच्छ आहे. एकदम स्वच्छ, काय असं काय दिसत नाही कचरा मला. काहीच नाही. आणि तुम्हाला जास्त मध्ये हवं असेल तर तसं पण भेटेल. जास्त मध्ये 30 किलोचं पण पॅकिंग आहे, 50 किलोचं पॅकिंग आहे, 5 किलो 10 किलो पण मिळेल. ठीक आहे, चला. बघितलं, आत्ताशी आपण आहे ना हा सगळा भाग कव्हर केला. तो सुद्धा एकदम पळत पळत कव्हर केलेला आहे. तर तुम्ही कल्पना करू शकता की किती मोठा महोत्सव आहे हे. आणि खरंच इथं व्हिजिट करणं ना असं म्हणजे तुम्हाला असं वाटणार नाही की हे उगाचच आहे, उगाच आलो म्हणून. इकडे बघा, गावचं पूर्ण एक चलचित्र इथं तयार केलेलं आहे. ही महिला बघा, हे आपलं आपण गावामध्ये नाही का पिंपळाच्या झाडाखाली महिला आपल्या झुला झुलत असतात. इकडे न्हावी असतो जो त्या पारावर बसलेला असतो आणि मग केस कापायला लोक तिच्याकडे येत असतात. ही महिला तर किती सुंदर दाखवली आहे ना. सगळं गावचं चलचित्र इथं तयार केलेलं आहे बघा.
त्या साईडला नंदी बैल आहे ज्यांना आपण काही प्रश्न विचारू शकतो. इकडे आता मी तुम्हाला तो गावचा एक वातावरण जे त्यांनी तयार केलेले आहे ते दाखवलं. आणि आता इथून पुन्हा स्टॉल चालू होतात आणि ते पण किती आहेत. अरे बापरे, इतका हा मोठा महोत्सव आहे बघा. आणि इकडे सगळं तुम्ही निवांत बसून खाऊ शकता आणि हे जे काही कार्यक्रम चालू आहेत ते एन्जॉय करू शकता. सगळं आहे. मग आईस्क्रीमपासून ताक, सातारी शेव चिवडा, स्पेशल कोल्हापुरी कैरी भेळ 50 रुपयाला आहे ते. नंतर इकडे नॉनव्हेज पण आहे का, सुरमई फ्राय, गावरान चिकन थाळी, म्हणजे नॉनव्हेज पण आहे आज चालू आहे. ओके, बरं मला सुरमई थाळी कशी आहे माहिती आहे? आता फक्त सुरमई फ्राय भेटेल. कशी आहे सुरमई फ्राय? 400ला 2 पीस. 400ला 2 पीस. ओके ठीक आहे. इकडे काय बघू, कोल्हापुरी तडका आणि त्यामध्ये येणारे बघा मटन थाळी, चिकन थाळी, दम बिर्याणी, मटन वडे, चिकन वडे, पांढरा तांबडा रस्सा. पांढरा रस्सा कसा आहे? 30 रुपये ग्लास आहे इथं दाखवायला. ओके ओके ओके, एक मिनिट. पांढरा रस्सा बघू दे. अच्छा, हा नुसता रस्सा असतो. कोल्हापूरची स्पेशालिटी. कोल्हापुरी स्पेशालिटी. नंतर हे काय? तांबडा रस्सा. तांबडा रस्सा. ओके, ह्याच्यात काय आहे? चिकन. हो, मस्त ग्रेव्ही, असं छान तेल सुटलेलं आहे. आणि इथे हे मटन आहे. बरं, चिकन कसं? चिकन 200 रुपये थाळी. 200 रुपये थाली. त्याच्यामध्ये काय काय येणार? चिकन येणार, तांबडा पांढरा रस्सा, भात, 2 भाकरी. 2 भाकऱ्या येणार आहेत. ओके. आणि त्या व्यतिरिक्त बघा फिश पण आहे. बांगडा कसा? बांगडा 150 रुपये. एक ना? थाळी घेतली तर 300 रुपये. थाळी घेतली तर 300 रुपये. त्याच्यामध्ये पण 2 भाकऱ्या येणार. 2 भाकऱ्या, रस्सा. ठीक. सुरमई थाळी 400 रुपये. सुरमई थाली 400 रुपये. हे मला ना फोटो मारले की त्यांना कळेल. अरे मला सुरमई दिसलीच नाही. तुम्ही पाहिलं नाही. अरे मी बांगडेच समजते. हे काय इथे बाजूला आहेत, एकाच ताटामध्ये सर्व. हा, मला हे दिसलंच नाही खरंच. मोठा पीस आहे. एवढा एक मोठा पीस आणि प्लस ती पूर्ण थाली अशी 400 रुपये. बरोबर. हां ठीक आहे. चला, तर हे बघा ह्यांचा स्टॉल आहे 152, 152 असे सगळे स्टॉल लागलेले आहेत तिथं. मग तुम्हाला कुठल्याही स्टॉलमध्ये बसायचं आणि ते निवांतपणे एन्जॉय करायचं आहे. तर आता आपण बघा प्युअर व्हेज, गावाकडची चव, ज्यांना व्हेज पाहिजे असेल त्यांच्यासाठी आहे. काय? बाजार आमटी. वेगवेगळ्या डाळींपासून बनलेली असते. अच्छा, मिक्स डाळीपासून बनलेले आहे. पिठलं. नेक्स्ट अख्खा मसूर स्पेशल. अख्खा मसूर. हा, किती मोठा आहे तो. हा, इकडे एवढा मोठा भेटत नाही. देशी आहे. खरंच. भरलेलं वांग, मसाला वांग. हा, भरलेलं. ते कसं आहे? भरलेलं वांग म्हणजे नुसतं आता वांग्याचीच भाजी पाहिजे असेल कुणाला देतो ना वांग्याची. तर ती कशी प्लेट? 100 रुपये. 100 रुपयाला. आणि त्या व्यतिरिक्त बघा हे असे पूर्ण व्हेज थाली आहे जी 150 रुपयाला आहे. ही भाकरी कसे म्हणलात? बाजरीची भाकरी आहे. एक भाकरी येणार हा ना. ओके. त्यानंतर चटणी आहे, ठेचा आहे, शेंगदाणे ते आपलं जोडीला. हां ठीक आहे. चला, तर बघितलं. आता हे अशा प्रकारचे सगळे स्टॉल लागलेले आहेत. तिथे काय आहे? काय? हां, मासवडी. ओके, पुण्यातली स्पेशल मासवडी. कशी आहे भाऊ? 150ला. 150ला थाली. त्याच्यामध्ये मासवडीच असते. ओके ओके. हां, तर हे आता त्यांनी बघा नीट आपल्याला कव्हर केलंय का तर धूळ बीळ बसू नये म्हणून. त्याच्यामध्ये एक भाकरी येणार आहे. हे काय? रस्सा. ही मासवडी आहे, पण कुणाला फक्त मासवडीच हवी आहे तर ती कशी?
हा पण हा पण ती कशी कितीला? 110ला पुरा पीस देणार आम्ही. ओके ओके. हा हा बघा पुरा पीस देणार, रस्सा देणार पार्सल. हा पूर्ण एक पीस 110 रुपयाला विथ रस्सा, ज्यांना फक्त मासवडी हवी. तिकडे बघा मागं चाललेलंच आहे, ते बनवत आहेत. हां ठीक आहे. इकडे काय वडापाव, चीज वडापाव, मोदक, उकडीचे मोदक ताजे ताजे तुम्हाला भेटतील. आणि थालीपीठ. थालीपीठ कसं आहे भाऊ? 70 रुपये प्लेट आहे. त्याच्यामध्ये किती थालीपीठ येणार? एक थालीपीठ येणार, त्याच्यासोबत तुम्हाला दही, उसळ आणि ठेचा येणार. एका थालीपीठाबरोबर दही, उसळ आणि ठेचा येणार आहे. समजलं? ठीक आहे. ओके. हे कसलं पीठ आहे? थालीपीठाचं पीठ. ओके. 1 किलो आहे, 80 रुपये अर्धा किलो, 160 रुपये किलो. ठीक आहे. आता बघितलं तर हे असे स्टॉल लागलेले आहेत. आता ह्याचे किती स्टॉल मी तुम्हाला कव्हर करून दाखवू. किती आहे तुम्ही इमॅजिन करू शकता. एवढे सारे स्टॉल फक्त खायचेच आहेत आणि कुठेही बसू शकता. बघा नंदी परत आला आपल्या भेटीला. मगाशी पण मी बघितला होता. दाल वाटी ठेचा आणि पुरणपोळी मांडे. पुरणपोळी कशी आहे? अरे बघू बघू बघू. उकडीचे मोदक बघू दे. बापरे, एक एक मोदक केवढा आहे? हो 80ला प्लेट आहे. त्याच्यामध्ये किती मोदक येतात? 2 मोदक. ओके. आणि दाल बाटी कशी आहे? 100ला प्लेट आहे. त्याच्यामध्ये एक हा पूर्ण येणार हा ना, आणि ही डाळ येणार आणि ठेचा येणार. डाळ बघू दे. ओके. जळगाव स्पेशल. त्याच्यामध्ये कसं खायचं कसं पण आम्हाला माहिती नाही हो. तुम्ही घेतलं तर खाणार ना. म्हणजे ह्याला चुरायचं हो, ह्याला चुरून खायचं आणि त्याच्यात ती डाळ टाकायची आणि मग खायचं. कढी खिचडी दाखवायला आहे का? हो, आहे दिलेलं. हा हे बघा. तर आपलं मोदक पण आहे, दालबाटी पण आहे, जळगाव स्पेशल आहे. इकडे पुरणपोळी पण आहे आणि स्टॉल नंबर आहे 168. हां ही कढी ना. हां कढी. ऑल म्हणजे प्रॉपर जेवणच आहे. व्हेज नॉन व्हेज तुम्हाला जे हवं ते. अरे गहू मी म्हणलं याच्यात काहीतरी असेल तर गहू आहेत. कशासाठी? अरे आता समजला. गव्हापासून बनवलेली खीर. गहू दाखव परत. कशी ती? खपली गव्हाची खीर. कशी? प्राइस सांग मला. 60 रुपीज. 60 रुपये. एका परळ स्टेशनवरून चालतच यायचं आहे आपल्याला. रिक्षा करायची काही गरज नाही आहे. आणि नरे पार्क विचारायचं आहे आणि इथून हा महोत्सव मानदेशी महोत्सव चालू होतो. तर बघितलं तुम्ही, असा हा मानदेशी फाउंडेशन आपल्या शेतकरी स्त्रियांचा महोत्सव जो 5 ते 9 फेब्रुवारी
वाजेपर्यंत राहणार आहे आणि वेळ सकाळी 10:30 ते रात्री 9-9:30 वाजेपर्यंत राहणार आहे. तर हा इतका मोठा महोत्सव आहे ना की तुम्हाला सगळं स्टॉल मी कव्हर करून नाही टाकू शकत. त्यासाठी तुम्हाला स्वतःहून इथे यावं लागेल, इथे करावं लागेल. आणि माझी खात्री आहे की तुमची ही भेट फुकट जाणार नाही आहे. तर हा सगळा व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर करा, नक्की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, स्किप करू नका, कारण प्रत्येक स्टॉल हा महत्त्वाचा आहे आणि तुम्हाला याच्यापासून फायदा होईल. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.